नमस्कार मित्रांनो, 4,69,000 काय मिळतं मार्केटमध्ये? तर 4,69,000 तुम्हाला अशी गाडी मिळते, जी ह्या सेगमेंटचे 360 डिग्री एस-व्ही-एस एच-डी कॅमेरा देते. ती गाडी तुम्हाला 15 इंचपर्यंतचे अलॉय व्हील देते. ती गाडी सी-एन-जीमध्ये 242 लिटरपर्यंतची बूट स्पेस अवेलेबल करून देते आणि ती गाडी जी ग्लोबल एनकॅपमध्ये 4 स्टार रेटिंग घेऊन येते. चला बोलूया टियागोबद्दल, जी मार्केटमध्ये एक साधारणतः 3 आठवडे झाले, पण पुण्यात 12 जूनला लॉन्च झालेली आहे. बोलूया फ्रंट एंडपासनं. नॉर्मल लाईटचं सेक्शन दिलेलं आहे. प्युअर प्लस व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण. आता प्युअर प्लस का मी चूज केलं? प्युअर प्लस व्हेरियंट एक असं व्हेरियंट आहे जे तुमच्या प्राईस ब्रॅकेटमध्ये बसून जातील. 6.5 लाखापासून गाडी स्टार्ट होते. काय काय मिळतं, काय नाही मिळत, वरच्या व्हेरियंटला कसं जायला पाहिजे आणि किती पैसे द्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. इथे तुम्हाला फॉग लाईटचं ऑप्शन दिलेलं नाही आहे, फॉग लॅम्पचं ऑप्शन दिलेलं नाही आहे आणि जी ग्रिल आहे ती नॉर्मलच ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल होती. हॅचबॅक सेक्शनबद्दल बोलतो आहे आपण. टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये तुम्हाला 15 इंच अलॉय व्हील दिलेले आहे. इथे 14 इंच अलॉय व्हील देतात. MRFचे ZV-TVचं हे सेक्शन आहे. 14 इंच अलॉय व्हील मिळून जातात आणि ही जी आहे ती नॉर्मल व्हील तुम्हाला दिलेलं आहे. साईड पॅनलला बघा, इथे नवीन डिझाईनसुद्धा अवेलेबल होतं. नवीन कलर आहे. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला ऑटो फोल्डेबल ORVMचं सेक्शन दिलेलं नाही आहे. ॲक्सेसरीजबद्दल बोलायला गेलं तर प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये हे ॲक्सेसरीज दिलेली आहे, जी जेन्युइन टाटाची ॲक्सेसरीज आहे आणि इथून तुम्हाला शार्पिन अँटेनासुद्धा अवेलेबल होतो. एका हॅचबॅक सेक्शनमध्ये एवढ्या कमी किमतीत काय काय मिळू शकतं? तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही टाटा टियागो. डिझाईन बघा, लाईट बघा, नवीन लाईट अवेलेबल होतात. LED दिलेले आहेत. डिफॉगर वायपर वॉशर मिळालेला आहे. शार्पिन अँटेना दिलेला आहे. खाली टियागोचं बॅजिंग मिळून जातं. कॅमेरा दिलेला आहे आणि फॉग लाईटसुद्धा दिलेला आहे. CNGबद्दल बोलतो आहे. ICNGचे फीचर ह्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. पण 240 लिटरची बूट स्पेस अवेलेबल होती. ती बारकी बॅग नसते का, ती इथे एक बसून जाईल. लॅपटॉपची एक बॅग, घरच्या लेडीजची एक छोटी हँडबॅग आणि ती कॅबिन बॅग जी असते तिथे इथे नक्कीच बसेल. जास्त वर ठेवू नका, दिसायला थोडा त्रास होईल. पण फिनिशिंग जर बघितलं CNGचं तर ऑलरेडी चांगलं व्यवस्थित पॅकिंग करून दिलेलं आहे. ICNG का बरं आणि ही टेक्नॉलॉजी तुम्हाला कशी उपयोगी पडते? ही गाडी डिफॉल्ट CNGमध्येच स्टार्ट होते. पेट्रोलमधनं CNGमध्ये चेंज करायची गरज नाही आहे. दुसरं, ICNG साईडला मी व्हिडिओ देतो. क्रॅश टेस्ट केलेली आहे CNGवर, कुठलाही इंटॅक्ट झालेला नाही आहे या गाडीवर. तिसरं महत्त्वाचं, जर काही झालं तर इंटेलिजंट CNG याच्यासाठी सगळे हे जे CNG आहे गॅस तो एव्हॅपोरेट होऊन जाईल हवेमध्ये. म्हणजे गाडीला कुठला इंटॅक्ट किंवा फ्युअलला काही इंटॅक्ट होणार नाही. आता बोलू मागच्या सीटबद्दल. रिअर एसी व्हेंट तुम्हाला हॅचबॅकमध्ये कुठल्या मिळतील हे आपण इमॅजिन नव्हतं केलं, जे आता तुम्हाला कंपनीने दिलेलं आहे. ॲक्सेसरीज म्हणून ह्या सीट लावलेल्या आहे. तिन्ही सीटला तुम्हाला सीट बेल्ट मिळून जातात आणि रिअर एसी व्हेंट तुम्हाला टॉप ऑफ द व्हेरियंटला दिलेले आहेत. हे ॲडजस्टेबल हेडरेस्ट नाही आहे. प्युअर प्लस व्हेरियंटबद्दल आपण बोलतोय. आता बोलू ड्रायव्हर सीटला बस. बरं, हे डोअर आहे. डोअरला 4 विंडोचे पॉवर कंट्रोल दिलेला आहे. इथे 1 लिटरची बॉटल बसेल, मोठी तर नाही. प्युअर प्लस व्हेरियंट आहे. हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर दिलेलं आहे. स्पेस चांगली आहे. CNGमध्ये आपल्याला कधीतरी AMT मिळेल हे आपण विचार केला नव्हता, जे आता तुम्हाला इथे अचीव झालेलं आहे. दुरूनच बघा, ह्या अँगलने बघा, तुम्हाला अजिबातच ही गाडी टियागो आहे हे वाटणार नाही. नवीन स्टेरिंग व्हील दिलेला आहे. इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे. फिनिशिंग बघा, हलकेसे लाईट दिलेले आहे आणि इथे टचस्क्रीन सिस्टमसुद्धा दिलेलं आहे. चला गाडीत बसून बघू. बरं, हे प्युअर प्लस व्हेरियंट आहे, त्यामुळे तुम्हाला एकदा की दाखवतो. ही नॉर्मल की आहे आणि हॅचबॅक सेक्शनमध्ये तुम्हाला काही बघायचं असेल, काय चांगलं मिळालेलं आहे, तर आता ते दाखवतो. प्युअर प्लस व्हेरियंट आहे. टचस्क्रीन सिस्टम बघा आणि यात तुम्हाला क्वालिटी बघायची असेल, सगळे ऑप्शन बघायचे असेल तर हे बघा, पार्क असिस्ट ऑप्शन. कॅमेरा बघा, कॅमेऱ्याची क्वालिटी बघा, पहिलेपेक्षा नक्कीच चांगली आहे आणि ही क्वालिटी तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही आहे. ठीक आहे. दुसरं, सेगमेंटमध्ये तुम्हाला हे डॅशबोर्ड अवेलेबल होणार नाही, जे प्युअर प्लस व्हेरियंटमध्येच मिळणार आहे. हे प्युअर प्लस व्हेरियंट आहे. सगळे बटन आहेत. इथे टचस्क्रीन सिस्टीमसुद्धा जर टॉप ऑफ द व्हेरियंटला गेले तरी तुम्हाला नॉर्मल बटनच मिळणार आहे, जे जास्त सोयीस्कर आहे आणि तुम्हाला वायरलेस चार्जिंगचे 2 ऑप्शन मिळणार आहे. इथे आपण CNGबद्दल बोलतो. रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्हचे नॉब पण दिलेला आहे आणि तुम्हाला हँडब्रेक इथे दिसून येईल. इथे नॉर्मल IRVM दिलेला आहे आणि सगळे जे फंक्शन आहे लाईटचे, कॅबिन लाईटचे वगैरे हे दिलेले आहे. इथे मिररसुद्धा मिळून जातो. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल बोलू. इथे तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघता येईल. आणि आता बोलू स्टेअरिंग व्हीलबद्दल. टॉप ऑफ द व्हेरियंटचं स्टेअरिंग व्हील बघा, हे प्युअर प्लसचं आहे, पण फिनिशिंग तशीच दिलेली आहे. हे खूप चांगला माइलस्टोन अचीव झालेला आहे फिनिशिंगच्या बाबतीत. आणि इथे जे प्लॅस्टिक यूज केलेलं आहे ते 20% रिसायकल प्लॅस्टिक आहे. इथे तुम्हाला आर्मरेस्ट मिळून जातो आणि 12 व्होल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेटसुद्धा दिलेलं आहे. पॅसेंजर एअरबॅग ऑन आहे की नाही त्याचं नॉबसुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे.
प्युअर प्लस वेरियंट आहे, त्यामुळे की जी आहे ती की तुम्हाला नॉर्मल्स अवेलेबल होऊन जाते. चलो आता बोलू प्युअर प्लस वेरियंटबद्दल. 6.5 लाखात जरी हे वेरियंट स्टार्ट होत असलं तरी महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. इथे नॉर्मल लाईटचं सेक्शनच दिलेलं आहे. टॉप ऑफ द वेरियंटला तुम्हाला LED लाईटचं सेक्शन मिळून जातं. तिथे तुम्हाला फॉग लॅम्पसुद्धा मिळून जातील. 1.2 लिटरचं हे इंजिन CNG सोबत तुम्हाला 28ची मायलेज अवेलेबल करून देतं आणि 1.2 लिटरचं एक ट्रस्टिफाईड इंजिन आहे, ज्यात तुम्हाला कुठलाही खर्च येणार नाही आहे. का बरं? कारण हे ट्रस्टिफाईड इंजिन आहे. 6 महिन्यातून एकदा तुम्ही जेव्हा सर्व्हिस सेंटरला जाता 3,500 येतात आणि वार्षिक खर्च आहे तिची किंमत आहे ती फक्त 6,500च येते. म्हणून परवडण्यासारखं सुद्धा आहे. आता बोलू ओव्हरऑल प्राईस फॅक्टरबद्दल. जर ह्या गाडीसोबत तुम्ही जाता, बेसिक जे फीचर 10 इंच टचस्क्रीन सिस्टीम किंवा तुम्हाला नॉर्मल नवीन चेंज झालेले अर्गोनॉमिक्स, CNGमध्ये जिथे तुम्हाला चांगलं बूट स्पेस अवेलेबल होतं, तर नक्कीच परवडण्यासारखी आहे. बेस वेरियंट 4,69,000मध्ये. त्यानंतर स्मार्ट, प्युअर प्लसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतात. टॉप ऑफ द वेरियंटमध्ये तुम्हाला 15 इंच अलॉय व्हीलसुद्धा दिलेल्या आहे. सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. नजीकच्या टाटा मोटरच्या शोरूमला जा आणि व्हिजिट करा नवीन आलेली टाटा टियागो.